प्रशासन आणि हा अधिकारी हे अफजलखानापेक्षा काही कमी नाही आहे. त्यानं प्रतापगडावर वारी करत असताना जे काही उद्ध्वस्तपणा केलेला आहे ना, तसदृश्य केल्याचा प्रकार आहे. आणि छत्रपती शिवरायांच्या विचारानं चालणारं सरकार निश्चितच अपेक्षा करतो का अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आणि नाही झाली तर आमची भूमिका दिव्यांगाप्रती ठाम आहो. पहिले दिव्यांग आहे, मग सरकार आहे, मग पक्ष आहे. पहिले दिव्यांग आहे आमच्यासाठी, पक्ष आणि नंतर आहे. पक्षच या सरकार दिव्यांगासाठी शेतकऱ्यासाठी उभं राहिलं पाहिजे. ह्या भूमिका ठाम आहे. त्या अधिकाऱ्याचा निषेध करतो. आणि वेळ आली त्यांनी 24, 25, 26चा कोणताही दिव्यांग निधी वाटप केला नाही. अजूनही या दिव्यांगांना 6,000 रुपये महिना जो हक्काचा आहे संजय गांधीचा तो भेटू शकला नाही. मग प्रशासन करतं काय? अशा सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. आणि हे जर सुधारणा केली नाही, इथल्या संभाजीनगरच्या महानगरपालिकेनं यांचं निधी वाटप करावं तातडीनं. तो एकच्या अगोदरचा आयुक्त इतकं नालायक होतं तर 4 माराव्या आणि 1च मोजावा असं आयुक्त होत आहे. त्यानं 4-5 वर्षात एक निधी खर्च नाही केला दिव्यांगांसाठी. आणि मग या सगळ्यासाठी 15 दिवस आम्ही महानगरपालिकेला देतो. एक या दिव्यांग निधी असेल, घरकुलाच्या संदर्भातला विषय असेल, हा मार्गी जर लावला नाही तर थेट महानगरपालिकेच्या आयुक्ताचा विषय हा आमच्यासोबत असेल. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.